सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। पत्रकार बांधवांच्या प्रतिनिधींचे मी सातारा जिल्हा महिला मोर्चाकडून स्वागत करते। सर्वांना नमस्कार। आजचा पत्रकार परिषदेचा विषय हा आहे की आज भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाची कार्यकारिणी 2026ची जाहीर केली आहे। ही कार्यकारिणी करत असताना आम्हाला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रताई वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार ही कार्यकारिणी झालेली आहे। तसेच आजच्या कार्यकारिणीमध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्वच मार्गदर्शक नेत्यांचे आपल्याला यामध्ये मार्गदर्शन लाभले। सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले साहेब, त्याच पद्धतीने बांधकाम मंत्री शिवेंद्रबाबा भोसले, तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ, तसंच माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर, तसेच भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार अतुलबाबा भोसले, कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे, तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक विधानसभेचे आदरणीय नेते यांच्या मार्गदर्शनानुसार आजची ही महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर झाली। मी आज सरचिटणीस या नात्याने आजच्या कार्यकारिणीच्या अनुषंगाने आज हा विषय मांडत आहे। ते आदरणीय तेजस्विनीताई घोरपडे यांची सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती होऊन आज 3 महिने पूर्ण होत आहेत आणि ह्या 3 महिन्यांमध्ये आज ताईंची जी नियुक्ती आहे ती प्रदेशवरून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आदरणीय चित्रताई वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार ही नियुक्ती झाली। आज ताईंच्याबद्दल बोलायचं झालं तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आज 25,000 महिलांचं संघटन स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून केलेलं आहे। या सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी शिलाई मशीन वाटप असेल, वॉटर प्युरिफायर असेल किंवा आटाचक्की असेल, अशा महिलांसाठी मोफत वाटप करून त्याच पद्धतीनं डिजिटल प्रशिक्षण असेल, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर असेल, ह्या सर्व कार्यक्रमांचं जे ताईंच्या माध्यमातून ह्या कराड उत्तर विधानसभेमध्ये जे काम झालं आणि ताईंच्या माध्यमातून जे 25,000 महिलांचं संघटन झालं, त्या संघटनेच्या बळावर त्या कार्याची दखल घेऊन आदरणीय प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ यांनी ताईंची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली। ताईंच्या जिल्हाध्यक्षपदाच्या आता 3 महिन्याच्या कार्यकालामध्ये ताईंच्या नेतृत्वामध्ये महिला मोर्चाचे जागतिक योग दिन असेल, जागतिक पर्यावरण दिन असेल, तसेच महिला मोर्चाचा जनाक्रोश मोर्चा असेल, तो सातारा जिल्ह्याच्या इतिहासामधला सर्वात मोठा जनाक्रोश मोर्चा आज आपण देखील बघितला। ताईंचं सर्वात काम उत्कृष्टपणे चाललंय आणि ह्याचीच दखल घेऊन चित्रताई वाघ यांनी आपल्या ताईंच्या कार्याची दखल घेऊन युवती संमेलन हा कार्यक्रम आहे तो आज सातारा जिल्ह्याला दिला। सातारा जिल्ह्यामध्ये ह्या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन आम्ही 3 तारखेला केलं। त्यामुळं हा जो बहुमान आहे तो सातारा जिल्ह्याला मिळाला ही ताईंच्या कार्याची दखल की प्रदेशने घेतलेली आहे। तर आजच्या महिला मोर्चाचा कार्यकारिणीचा जो विषय आहे तो ताई आपल्याला मांडतील। मी ताईंना विनंती करते की ताई आपण ह्या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार। आणि आज इथं सातारा जिल्ह्याची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची जी काही कार्यकारिणी आम्ही जाहीर केली आणि त्याचा पदवितरण सोहळा थोड्याच वेळापूर्वी इथं पार पडला, ज्यामध्ये आमदार मनोजदादा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभली। त्याशिवाय आपल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदमताई, तसेच माजी जिल्हाध्यक्षा आत्ता वाईच्या पंचायत समिती सदस्य सुरभीताई भोसले, पाटणच्या सह्याद्री सखी मंचच्या अध्यक्षा ऐश्वर्याताई पाटणकर आणि आपल्या बाकीच्या पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही हा कार्यक्रम पार पाडला। अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य हा कार्यक्रम घेत असताना मला जिल्ह्यातील सर्वच भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी, सर्वच मंत्री महोदय, आपले जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाध्यक्ष अतुलबाबा भोसले, या सर्वांचंच अतिशय चांगलं सहकार्य मला या कार्यक्रमासाठी मिळालं आणि त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सर्वांच्या गायडन्सनुसार मी ही कार्यकारिणी आज जाहीर केलेली आहे। आणि समाजामधील सर्वच घटक, सामाजिक, राजकीय
त्याच पद्धतीनं शैक्षणिक, व्यावसायिक अशा बऱ्याचशा क्षेत्रामधल्या महिलांना मी या कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः जी जुनी कार्यकारिणी होती त्यांचंही मार्गदर्शन नव्या उमेदीच्या जे आत्ता पदाधिकारी नियुक्ती केली त्यांना मिळावं. मी दोन्हीचा समतोल साधत एक चांगल्या पद्धतीची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची कार्यकारिणी तयार करण्याचं काम मी या माध्यमातून केलेलं आहे. आणि हे करत असताना मला आमच्या आदरणीय आमदार प्रदेशाध्यक्षा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन लाभलं. आणि या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्यानं मी हे पदनियुक्तीचा कार्यक्रम घेऊ शकले. आणि याच्यामध्ये आपण सगळेजण पाहता की आता भारतीय जनता पार्टी हा जगातीलच, भारतातील नाही तर संपूर्ण जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. एक अतिशय मोठ्या प्रकारचं संघटन या पक्षाच्या माध्यमातून आपण बघतो. सगळ्या जगानं उदाहरण घ्यावं, पुढे एक आदर्श घ्यावा असं काम संघटनेच्या माध्यमातून पुढे आलेलं भारतीय जनता पार्टी करत आहे. आणि हे करत असताना संपूर्ण देशभर आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय चांगलं विकसित राष्ट्र म्हणून 2047ला आपला भारत देश उदयास येईल. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान आपले देशाचे प्रदेशाध्यक्ष नितीन नवीनजी, त्याच पद्धतीनं महिला मोर्चाच्या आपल्या राष्ट्रीय प्रदेशाध्यक्षा आपल्या सुनिधी श्रीनिवासन यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याच पद्धतीनं आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आपल्या चित्राताई यांच्या मार्गदर्शनाखाली आपला महाराष्ट्र सुद्धा खूप चांगली प्रगती करताना आपल्याला दिसून येतोय. 2047 पर्यंत महाराष्ट्राचं स्वरूप देखील पूर्णपणे बदललेलं आपल्याला पाहायला मिळू शकेल. एक विकसित राष्ट्र आणि खरोखर देशामध्ये एक चांगली आर्थिक महासत्ता असलेलं राष्ट्र म्हणून महाराष्ट्र उदयास येऊ पाहत आहे. आणि हे सर्व करत असताना यामध्ये महिलांचा रोल हा अतिशय महत्त्वाचा राहिलेला आहे. आता सुद्धा आपण बघितलं की ह्या निवडणुकीमध्ये जे खूप मोठं परिवर्तन आपल्या राष्ट्रामध्ये बघायला मिळालं आपल्याला, हे या संघटनेची पार्श्वभूमी असलेल्या भारतीय जनता पार्टीचं यश, हे यशामध्ये मोठी ताकद जी आहे ती महिला शक्तीनं दाखवून दिलेली आहे. आणि त्याचमुळे महिलेला केंद्रबिंदू मानून आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी अतिशय चांगल्या प्रकारच्या योजना आपल्या सर्व महिलांसाठी आमच्या घेऊन येत असतात. अतिशय चांगली अंमलबजावणी त्याची राज्यस्तरावरती आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, चित्राताईंच्या मार्गदर्शनाखाली करत असतो. आणि आज ही जी टीम आज मला मिळालेली आहे महिला मोर्चाच्या माध्यमातून, ती अतिशय सक्षम टीम आज मी बांधू शकले. आणि ही माझी जी टीम आहे ती हे सर्व ध्येय धोरणं, ह्या सर्व सरकारच्या योजना खाली समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या स्त्रीपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. स्त्रियांना न्याय मिळवून देण्याचं काम करतील. स्त्रियांचं आरोग्य, त्यांच्या अडचणी, या सगळ्यांवरती आमची टीम भविष्यकाळामध्ये काम करेल. आणि त्याशिवाय जसं मार्गदर्शन आम्हाला वरून चित्राताईंचं मिळेल, जे उपक्रम पक्षाचे येतील ते खालीपर्यंत आम्ही राबवण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. आताच मला थोडंसं या पक्षाच्या योजनेबद्दल थोड्या आता ज्या योजना आलेल्या आहेत आपल्यासाठी त्या मला इथं आपल्या सर्वांना सांगाव्याशा वाटतात. ते म्हणजे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नुकतेच बळीराजाला सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी केलेली आहे. आणि त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आमच्या सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या वतीनं अभिनंदन करते. त्या व्यतिरिक्त 48,000 कोटींचं वीज बिल आज आपल्या मुख्यमंत्र्यांनी माफ केलेलं आहे. मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातून आलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या मी चांगल्या पद्धतीनं जाणते. आणि खरोखर एक चांगल्या पद्धतीचं काम आपले मुख्यमंत्री सगळ्याच समाजातील घटकांसाठी करतायत, ज्यामध्ये आता मेजरली शेतकऱ्यांचा खूप चांगल्या पद्धतीनं विचार झालेला आहे. त्याशिवाय राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिला बचत गट व महिला सहकारी सेवा संस्थांना शासकीय पडीक जमीन मिळणार आहे. जे काही महिला बचत गट किंवा सहकारी सेवा संस्था आहेत, ज्या छोटे उद्योग असतील त्यांच्यासाठी किंवा चारा लागवड, बांबू लागवड यासाठी ही शासकीय पडीक जमीन जी आहे ती देण्याचं काम आपल्या शासनानं आपल्यासाठी केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त महिला स्वावलंबनासाठी
पिंक ई रिक्षा योजनेच्या अनुदानात सुद्धा 20% ते 40% आर्थिक मदत आपल्या सरकारनं जाहीर केलेली आहे. महिला सक्षमीकरण विधेयक मंजूर करून शेतजमीन नसलेल्या किंवा नावावर शेती नसलेल्या पण शेती संबंधित उद्योगांवर कार्यरत असणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा मिळवून देण्याचं काम आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे. आणि ज्या योग्य महिलांना बँक कर्जासह विविध क्षेत्रामध्ये सरकारी अनुदानाचा थेट लाभ मिळणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकारनं टाकलेलं हे खरंच एक खूप चांगलं पाऊल म्हणावं लागेल. त्या व्यतिरिक्त आता 22 जुलैला आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंचा वाढदिवस असतो, जे नेतृत्व महिलांसाठी अहोरात्र झटतंय. अशा नेतृत्वाचा वाढदिवस आता 22 जुलै रोजी आहे आणि त्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये देवाभाऊ कृषी माऊली सोहळा KVK बोरगाव येथे त्याचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही महिला शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य, ज्याच्यामध्ये 5 प्रकारचे फळभाज्या पालेभाज्याची बियाणं असणार आहेत, कृषी उपयोगी साहित्य असणार आहे, स्प्रे पंप असणार आहे, विळा खुरपी अशा पद्धतीचं साहित्य देऊन महिलांचं ओटी भरण्याचा कार्यक्रम घेतोय. आणि खऱ्या अर्थानं आमच्या सर्व महिला मोर्चा साताराच्या वतीनं आपल्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या अशा पद्धतीनं शुभेच्छा देण्याचा आमचा मानस आहे. कारण जे आजपर्यंत आपले आदरणीय पंतप्रधान, आदरणीय मुख्यमंत्री आणि आम्हाला मिळालेलं धडाडीचं नेतृत्व आदरणीय प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हे नेतृत्व जे अहोरात्र आमच्यासाठी झटतायत, महिलांच्या प्रगतीसाठी, सशक्तीकरणासाठी, सबलीकरणासाठी जे विचार करतात, त्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला जिल्हाध्यक्षा म्हणून आदरणीय ताईंनी दिली. आणि आज माझ्या अंतर्गत ह्या जो महिला मोर्चाची टीमची बांधणी झाली, त्या माध्यमातून नक्कीच येत्या काळामध्ये जिल्ह्यातील महिलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करू. लवकरच आमची मंडल कार्यकारिणी खाली जाहीर होईल आणि अशा पद्धतीनं समाजाच्या अगदी बूथ गाव स्तरापर्यंत प्रत्येक स्त्रीपर्यंत आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करू. सर्व योजना खालीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न, सर्व घटकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. भारतीय जनता पार्टीचं संघटन अधिक मजबूत, सशक्त आपल्या जिल्ह्यामध्ये कसं होईल संपूर्ण विधानसभेमध्ये, त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू. आणि यासाठी माझी टीम माझ्या बरोबर आहे. आज इथे उपस्थित आपल्या सरचिटणीस आहेत, जिल्हा उपाध्यक्ष आहेत, कोषाध्यक्ष आहेत, सरचिटणीस आहेत. त्याच पद्धतीनं बऱ्याचशा संपूर्ण क्षेत्रातील नामांकित महिला माझ्यासोबत आज इथे उपस्थित आहेत. खूप चांगलं सहकार्य माझी टीम माझ्यासाठी करते. त्या सर्व टीमच्या जोरावरती चांगलं काम करण्याची संधी महिला मोर्चाला या माध्यमातून मिळालेली आहे आणि त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू, महिलांसाठी चांगल्या पद्धतीचं काम करू, एवढा विश्वास मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देते. पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे, कारण आमचे हे उपक्रम खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण नेहमीच प्रयत्नशील असतं. आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभतं. पायलनं सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत 3 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये मी जे काही उपक्रम घेतले ते खऱ्या अर्थानं सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व प्रसारमाध्यमं ताकदीनं करत आहात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिलांचा समावेश होता तो कमी केलाय काय महाराष्ट्रात. सातारा जिल्ह्यात मला माहितीप्रमाणे 3 का 3.5 महिलांना नावं वगळण्यात आलेले आहेत. या महिलांसाठी काय करणार? केवायसी त्यांच्या असतानाही त्यांची नावं वगळलेली. नावावरती शेतजमीन नाही त्यांना सुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी दर्जा मिळणार आहे, त्यांना कर्ज मिळणार आहे. त्यांच्यासाठीच ही योजना डोळ्यापुढे ठेवून आणलेली आहे. काही एक वेगळा प्रश्न विचारतो. आता पण जसं काय म्हटलं की हा सगळा विरोधकाचा आहे किंवा विरोधी पक्षाकडून हा सगळा केला जातो. विरोधी पक्षाच्या एखाद्या नेत्याकडे एखाद्या वक्तव्य चुकीचं जर गेलं तर भारतीय जनता पार्टी, महिला आघाडी असेल किंवा फादर बोर्ड असेल, सातारा शहरातील मुख्य चौकात येऊन तुम्ही त्यांना विरोध करतात, त्यांच्या विरोधात निदर्शने करतात किंवा आंदोलन करतात. ही एकंदरीत आतापर्यंत पाहिलेली आम्ही परिस्थिती आहे. पण अयोध्येतील राम मंदिरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाली, दानाची चोरी झाली. यासाठी विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई करावी म्हणून आंदोलन करत आहेत, निदर्शने करत. पण भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही व्यक्ती, अगर व्यक्तीसमूह, अगर कुठलीही संघटना आतापर्यंत
ह्या लोकांना ताब्यात घ्यावं किंवा याच्यावर कारवाई करावी म्हणून आतापर्यंत कुठे पार्टी मुळात राष्ट्राच्या विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चालली आहे. जनसामान्यांना न्याय देण्याचा उद्देश पुढे ठेवून पार्टी पुढे वाटचाल करते आणि कुठल्याही शिफारशीनुसार किंवा कुठल्याही वंश परंपरेने इथं कुणीही आलेलं नाहीये. जे नेतृत्व आपण बघतोय, जी खरोखर संन्यस्त नेतृत्व आहेत की घरदार सुद्धा नसलेलं, त्यामुळे भ्रष्टाचार किंवा अशा कुठल्याही गोष्टीचा भारतीय जनता पार्टीला मी जो अनुभव 3 महिन्यात घेतला अजिबात गंध नाहीये. जसं आजपर्यंत आपण बघत होतो, याच्या अगोदर किती योजनांचा लाभ किती पोहोचत होता, पण आज परिस्थिती आपण बघितली तर जी योजना केंद्रात येते ती ऑनलाईन पद्धतीने ऍज इट इज खालच्या स्तरापर्यंत पोहोचते. जो 1500 रुपये लाडकी बहीण असेल ती 1500 रुपये त्या बहिणीच्या खात्यात. माझा प्रश्नाला तुम्ही उत्तरात बघत देताय. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही राम मंदिर चोरीला आतापर्यंत विरोध का केला नाही किंवा ह्या लोकांवर कारवाई व्हावी असं तुम्ही आतापर्यंत का केलेलं नाही? आताही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, फक्त त्यांच्याकडून राजीनामे घेतले गेलेले आहेत, कारवाई कुठलीही झालेली नाही. आणि काही लोक अशी म्हणतात राजीनामे घेतले गेलेले आहेत, हा सुद्धा कारवाईचाच एक भाग आहे. शेवटी सरकार असल्यानंतर सरकारला सगळ्यांना व्यवस्थित उत्तरं द्यावी लागतात, आपल्या मीडियाला उत्तरं द्यावी लागतात. त्यासाठी कुठलंही पाऊल झपाट्यानं उचलून, जसं विरोधी पक्षाला अधिकार आहे बाबा इथं आता चोरी झाली तर उद्या ते आंदोलन करू शकतात, पण जे सत्तेत पक्ष असतात त्यांना जबाबदारीनं पावलं उचलावी लागतात. आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये एक म्हटलं जातं की बाबा 100 दोषी सुटले तर चालतील, पण एक निर्दोष त्याच्यामध्ये सापडता कामा नये. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ह्याची सखोल चौकशी होऊन जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्यामध्ये भारतीय जनता पार्टी मागणी केली का मॅडम? यासाठी तुम्ही आज जिल्हाध्यक्ष आहात, तुमच्याकडून की राम मंदिरात चोरी हा मोठा प्रकरण आहे किंवा सगळ्यांच्या श्रद्धेचा हा विषय आहे, अशा विषयात जे काय लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आपल्याकडे एखाद्या आपल्या श्रेष्ठानं पत्र केलंय का मॅडम? ऍक्च्युअली आता मी बघतेय तर त्या लेवलवरती नाही ना, आपलं कर्तव्य आहे का नाही मॅडम की माझ्या आराध्याच्या देवा मंदिरामध्ये जर चोरी होत असेल तर माझंही काम आहे, चोरी कोण का असं मला काही घेणं देत नाही, फक्त त्याच्यावर कारवाई व्हावी ही आमच्या सगळ्या महिला मोर्चाची मागणी आहे. जायला पाहिजे होतं, गेलं का? तुमच्याकडनं गेलं नाही, वरनंही कुणाकडनं गेलेलं नाही. मॅडम तुम्हाला असं व्यक्तिगत आम्ही करत नाही, पक्षाचे हो बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. खरी बाजू जी आहे ती शेवटी जनतेपर्यंत पोहोचवायचं काम आपण सगळेजण करत असतात. नवीन आहे, तुम्हाला शुभेच्छा द्यायलाच आम्ही आलो, परंतु काय माहिती एक शेवटचा प्रश्न आमचा एक प्रश्न आहे की आता नवीन तुम्ही महिला जिल्हाध्यक्ष झाल्या आहात, तर जिल्ह्यातल्या महिलांसाठी तुमच्या डोक्यात काही नवीन काय हे आहेत का, आयडियाज आहेत का? आता मेजरली मला जिल्ह्यातल्या सर्व माझ्या महिलांसाठी, महिला काय करतात तर सगळं कर्तव्य पार पाडत असतात, पण स्वतःच्या आरोग्याकडे महिलांचं नेहमीच दुर्लक्ष होत असतं. आज मीही एक महिला आहे, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःकडे पाहणं महिलांना शक्य नसतं. आणि त्याचमुळं थोडंसं एक अजेंडा मी डोक्यात असा घेऊन चाललीय की बाबा सर्व आपल्या जिल्ह्यामधील महिलांसाठी एक आरोग्य शिबिरांचं आयोजन करावं की जेणेकरून मिनिमम लेवलवरती एखादा डिसीज महिलांमध्ये असेल तर तात्काळ त्याचं डिटेक्शन व्हावं. एक अनिमिया मुक्त आपला सातारा जिल्हा करायचं एक माझ्या डोक्यामध्ये महिलांसाठी योजना आहे. आज आपण बघितलं तर महिलांमध्ये अनिमियाचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच पद्धतीनं सर्व्हिकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यासाठी सुद्धा एक शिबिरांचं आयोजन करणं हे माझा अजेंडा आहे. आणि त्याशिवाय आता कराड उत्तरमध्ये जे आपण मोतीबिंदूची ऑपरेशन्स करतो, कालच माझं या संदर्भात दादांशी बोलणं झालं की ज्या पद्धतीनं हा उपक्रम आपण कराड उत्तरमध्ये राबवलेला आहे, हा उपक्रम आपण महिला मोर्चाच्या अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यासाठी राबवूयात. दादांनी सुद्धा त्या माझ्या म्हणण्याचं स्वागत केलेलं आहे. तर अशा प्रकारचं शक्यतो महिलांच्या आरोग्यासाठी, त्याच पद्धतीनं आता बचत गट, मी आता सगळं सांगितलंच तुम्हाला की शासन सगळ्या पावलांवरती महिलांसाठी सक्षम आहेत. आणि हे आपण बघतोय, कारण आपण सरस यात्रा जर मुंबईतली बघितली तर 10 वर्षापूर्वी जिथं तेव्हा सुरू करताना जो मनामध्ये खेद होता की आपण हे चालू करतोय पण ह्याला रिस्पॉन्स किती मिळेल, पण आज आपण बघितलं तर कोट्यवधींची उलाढाल तिथं होतीये. त्यामुळं महिलांना बचत गटाच्या माध्यमातून, महिला सहकारी सेवांच्या माध्यमातून सक्षम करण्याचं जे सरकारचं धोरण होतं ते खऱ्या अर्थानं यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सक्षमीकरणासाठी सरकार वेगवेगळ्या योजना आणते. महिला सक्षमीकरण हे भारतीय जनता पार्टीचं खरोखर एक मोठा अजेंडा आहे आणि त्या पावलावर पाऊल ठेवून आमची सुद्धा वाटचाल चालू आहे. जे काही सरकार आपल्यासाठी देऊ करते ते खाली महिलांपर्यंत मी नक्की माझ्या या महिला मोर्चाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.
आणि शिवाय बेसिकली महिलांच्या आरोग्यासाठी चांगलं काम जिल्हाभरामध्ये करण्यासाठी मी भविष्यामध्ये काम करेन की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर सासपडेचा सुद्धा निकाल कशा पद्धतीनं लागेल यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना पण आतापर्यंत ही फास्ट ट्रॅक वरती चालवायसाठी तुम्ही निवेदन आतापर्यंत तुमच्या आपल्याकडनं कोणीच निवेदन दिलं गेलेलं नाहीये का म्हणून झालं नाही या विषयावरती सगळी प्रोसेस पूर्ण झाली. सरकारी वकील रायफलांची नियुक्ती झालेली आहे. फास्ट ट्रॅक वरती घ्यायला लेटर वरून गृहमंत्रालयाकडनं निघालेलं आहे, झालेलं आहे. मॅडम, या निवडीमध्ये ग्रामीण भागातल्या महिलांना संधी देण्यात आली. आताही जिल्हा कार्यकारिणी आहे आणि जिल्हा कार्यकारिणीमध्ये ग्रामीणही महिला आहेत, शहरीही महिला आहेत, पण जेव्हा मंडल लेवलला आपण जाऊ तेव्हा अजून याच्यामध्ये तळागाळापर्यंत महिलांपर्यंत पोहोचून त्या महिलांना महिला मोर्चामध्ये समाविष्ट करून घेता येईल. मॅडम, मागच्या 10 वर्षांपासून अंगणवाडी कर्मचारी या महिलांना जवळजवळ 4 मोर्चे काढतात, धरणे आंदोलन उन्हा पावसात करतात. त्यांचे प्रश्न कधीच मार्गी लागले नाही. त्यांच्या संदर्भात तुम्ही काय करणार? ऍक्च्युअली हा विषय बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या नेहमी मी कॉन्टॅक्टमध्ये असते. परवा पण ओगलेवाडीला हा विषय झाला की जिल्हाभरांमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी ताई तुम्ही काम करा म्हणून त्यांच्यातून मागणी आलेली. भविष्यामध्ये नक्कीच त्यांचा विषय जो काही आहे प्रत्येक विभाग वाईज मी त्यांची मीटिंग घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचून त्याच्यावरती कसा मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्न करेन. कारण खरोखर जे पायाभरणीचं काम असतं, लहान बालकाला आकार देण्याचं काम असतं, त्याच्या आरोग्याचं काम असतं, अतिशय लोड घेऊन ह्या अंगणवाडी सेविका करत असतात. आणि त्यामुळे भविष्यामध्ये त्यांना न्याय देण्यासाठी माझ्या परीनं जे काही प्रयत्न मला करता येतील ते मी नक्की करेन. आमच्या चित्राताईंशी भेटून घेईन, त्यांच्या कानावरती या समस्या घालेन. परवा सुद्धा आशा सेविकांच्या बाबतीत त्यांनी खूप चांगलं अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला की आशा सेविकांचं मानधन थकलं होतं, ते मानधन त्यांनी मार्गी लावण्याचं सांगितलं. त्या पद्धतीनं मानधनामध्ये वाढ व्हावी, त्यांना अजून सोयी सुविधा मिळाव्यात. हे मुद्दे आम्ही मोर्चाच्या माध्यमातून नेहमी मांडत असतो. त्याच्यावरती काम चालू असतं. ते मंजूर होऊन खाली त्याचं अंमलबजावणी होईपर्यंत थोडा वेळ जातो. पण तुम्ही म्हणता तसं अंगणवाडी सेविकांचा मुद्दा सुद्धा भविष्य काळामध्ये मी नक्कीच वरिष्ठांपर्यंत पोहोचवेन आणि माझ्या परीनं त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन. कारण बऱ्याच अंगणवाडी सेविका सुपरवायझर सुद्धा इथपर्यंत, पर्यवेक्षिका सुद्धा येऊन भेटतात. बऱ्याच अडचणी याच्यामध्ये महिलांना येत आहेत, अशा सेविकांना येत आहेत, त्या सुद्धा नक्कीच मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. मुख्यमंत्री साहेबांनी सुरुवातीला जेव्हा योजना जाहीर केली तेव्हा सरसकट ती योजना सगळ्या महिलांसाठी जाहीर केली होती. पण नंतर काही निकष त्यांना लावण्यात आले आणि ज्या महिला त्या निकषामध्ये बसत नाहीत, ज्या अपात्र आहेत, आपण बघितलं की शासकीय योजना म्हणजे त्याचा गैरवापर सुद्धा केला जातो. या योजनेमध्ये बरेचसे असे पुरुष सुद्धा होते की ज्यांनी या योजनेचा बोगसपणे फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारनं हे सर्व गैरप्रकार थांबवण्याच्या दृष्टीने आणि खरोखर ज्या महिलांना गरज आहे, खरोखर सक्षम ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी जे काही निकष लावले त्या निकषामध्ये ज्या महिला अपात्र झाल्या त्या महिलांचे लाभ आता. ताई, तुम्ही म्हणताय सक्षम महिला, पण इथं घरकाम करणाऱ्या अनेक असणाऱ्या महिलांच्या तुम्ही केवायसी असताना तुम्ही बंद केले. 2 महिने झाले तुम्हाला भाजपला मतदान करून तुम्ही बंद केले. कशाला मतदान करायचं? सगळ्या महिलांनी मतदान केलेले आहे. अशा आमदार अपात्र ठरवणार अशी मागणी करणार. आता परवा मोर्चा काढणार आहे काँग्रेस. एक मला एक सांगावंसं वाटतंय की ही योजना जी चालू केली ती मतदानाच्या दृष्टीने केलीच नव्हती. महिलांना खरोखर सपोर्ट व्हावा, ज्या महिला आर्थिक कमकुवत स्तरामधून आलेल्या आहेत त्या महिलांना मदत व्हावी म्हणून ही योजना सुरू केली होती. आणि ज्या निकषामध्ये खरोखर बसत नाहीयेत त्याच महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. ज्या निकषामध्ये बसतायत त्या महिलांचे त्या महिलांना गडबड का केली एवढी? इलेक्शनला लगेच योजना का राबवली गेली? तुम्ही म्हणताय बरोबर आहे. तुम्ही सांगा पूल कोसळल्या, ते रस्त्यात खड्डे पडले, त्याच्याबद्दल मी महिलांना त्रास होतो ना जास्त, महागाई आहे त्याच्याबद्दल मी तुम्ही काय करता हा प्रश्न आहे माझा. तुम्हीच आहे आमची माता बघितली मी, म्हणजे आता माझ्या बहिणीने मत दिले, तिला मी सांगितले तू काय करणार आता महागाई बाबत. आता 3,000 रुपये मिळाला असतं तर तू परीक्षा पोराला शाळेत भरला असतं, पण आता तुम्ही बंदच केले. कसं करायचं? बंद केलंय याचा अर्थ त्या महिला सक्षम असणार आहेत. शासन फॉर्च्युनर एसटी वेळेवर नाही तर वडात न जाते. आता तुम्ही म्हणता सक्षम आहे,
त्यांनी थोडासा त्याचा हे केला पाहिजे, निकष काय आहेत ते अभ्यासलं पाहिजे आणि खरोखर जर त्या पात्र महिला असतील तर त्यांचं महिला तशी उदाहरण नाहीत. दुसरी गोष्ट सरकारची योजनाच फसली असं तुम्हाला वाटत नाही का? मला बिलकुल असं वाटत नाही, कारण आज आपण विचार केला तर बऱ्याचशा लाखोंमध्ये महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मग जर का असं करायचं असतं तर त्याही महिलांचे निकषामध्ये बसत नाहीत म्हणून त्यांनाही अपात्र ठरवलं गेलं असतं. निवडणुकीच्या तोंडावर फक्त मतं मिळवण्यासाठी गडबड करून त्यात निकष हे करून ही योजना मला असं बिलकुल वाटत नाही, कारण मी जिल्हाध्यक्ष होऊन 3 महिने झाले आणि या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये मी रोज बघते की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या टीमच्या ग्रुपला मी अटॅच जॉईन झालेली आहे. मुख्यमंत्री साहेबांची रोज एक योजना समाजातील प्रत्येक घटकासाठी येते. कधी युवकांसाठी असते, कधी शेतकऱ्यांसाठी असते, कधी महिलांसाठी असते, कधी वृद्धांसाठी असते, कधी बाकी डेव्हलपमेंटल कामं असतात. रोज नवीन नवीन अपडेट्स मला त्यावरती येत राहतात. त्यामुळे मी असं बिलकुल म्हणणार नाही की हे निवडणूक पुढे ठेवून ही योजना जाहीर केली, कारण हे रोज एखादी नवीन योजना मी जशी झाली जिल्हाध्यक्षा तशी पाहतीये, रोज नवीन योजना आलेली मी बघतीये. त्यामुळे तशाच पद्धतीनं तीही योजना तेव्हा आणली गेली होती. मला बिलकुल असं वाटत नाही की निवडणुकीच्या राजकारणापुरता लाडकी बहीणचा वापर करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजना ही जशा बाकी योजना आहेत त्याच पद्धतीतली एक योजना आहे जी महिलांसाठी खरोखर चांगल्या हेतूने सरकारने आपल्याला दिलेली आहे. मॅडम तुम्हाला थांबवतो 2 मिनिटं तुम्ही जाऊन जरा की- चौकशी केली ना तर लक्षात येईल की रोज किती महिलांना जाऊन तिथं स्वतःचं घराणं मांडावं लागतंय. त्यांच्या जवळजवळ फेब्रुवारी महिन्यापासून त्यांचे पैसे बंद आहेत आणि अशी कारणं दिली जातात जी कारणं ऐकून सुद्धा हसू येईल. 2 अधिकारी ते बसलेले असतात. चेक करायला सांगितलं जो अधिकारी मोबाईलवर असतो आणि त्या लॅपटॉपला बघत सुद्धा नाही. ती बिचारी आमच्या पाटणसारख्या भागातून आली तर ती जाणार केव्हा माघारी? फेब्रुवारी महिन्यापासून पैसे बंद आहेत तिचे. त्रास होतोय ना. तुम्ही कधी त्या ग्राउंडवर गेलाय का? पाहिलेय का महिलांना त्रास होतोय? तुम्हाला पद येऊन 3 महिने झाले, तुम्ही ग्राउंडचा रिपोर्ट केला का? मी पद मिळण्याच्या अगोदर सुद्धा महिलांमध्ये काम करते. माझी स्वाभिमानीची टीम आहे जी खरोखर महिलांमध्ये कायम ऍक्टिव्ह असते, सक्रिय. आम्ही स्वतः कितीतरी महिलांच्या KYC करून दिलेत, ज्यांचे हप्ते थांबलेत त्यांचे हप्ते आम्ही सुरू करून दिलेत. पण ही माझी टीम फक्त कराड उत्तर मतदारसंघापुरती काम करत होती आणि ही जी टीम आहे त्यांनी खरोखर हे निकषामध्ये पात्र महिलांना मी स्वतः माझ्या टीमच्या माध्यमातून ह्याचे लाभ मिळवून दिलेले आहेत. मॅडम एक थांबवतो तुम्हाला की तुम्ही सांगितलं की मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत, रोज नवीन योजना येतात, पण जनतेला महाराष्ट्रातल्या आतापर्यंत असाच अनुभवला, त्याच्यामध्ये शेतकरी सुद्धा आहेत, की त्या योजना फक्त या मीडियाच्या समोर आहेत किंवा कागदोपत्र आहेत. आता तुम्ही पंढरपूरला गेला असेल तर एवढा कोट्यावधीचा खर्च मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून केलाय. कुठल्या शेतकऱ्याला जिल्ह्यातल्या कर्जमाफीचा आता एक साधा कागद सुद्धा आलाय किंवा माफी झाली? खरीपाचा हंगाम निम्मा संपत आला मॅडम, हे कधी देणार आहेत? मग सरसकट कर्जमाफीची घोषणा अधिवेशनामध्ये झालेली आहे. मॅडम आधी तुमच्या अजेंडामध्ये, निवडणुकीच्या अजेंडामध्ये होतं ते. आता किती वर्ष झाली? सरकार अजून संपायला थोडा कालावधी निम्मा झाला आता. मग हे कधी देणार आहे शेतकऱ्यांना? का तोंडाला पाणी पोसायचं, फक्त मेळ्यावरच्या समोर रोज यायचं? या ठिकाणी मी एक मुद्दा ऍड करते की हा जो विरोधाभास आहे तो विरोधी पक्षांनी तयार केलेला आहे. जे विरोधी पक्ष आहेत तो हा विरोधाभास तयार करतात. आता जो मुद्दा येतोय की लाडकी बहीण योजनेचा, ते म्हणतात की निवडणूक आली म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजना देत. आज कुठली निवडणूक आहे मला सांगा की ज्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देवाभाऊंनी आज आमची कर्जमाफी योजना केली? कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना आज शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी दिली. आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय भरणे मामा त्यांनी देखील सांगितलं की 30 तारखेपर्यंत आपण कसल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देतो. आज 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत आहे. त्याच पद्धतीनं आज जी काही 48,000 कोटींची वीज बिल आहे ती संपूर्ण राज्यामधलं सर्वात मोठं वीज बिल माफी आहे ती आज आपले देवाभाऊ करतात. मग हे जे निर्णय आहेत ते तुम्ही सुद्धा आज सामान्यांपर्यंत पोहोचावे. हे जे मुद्दे आहेत ते विरोधी पक्षांनी विरोधाभास म्हणून निर्माण केले आहेत. अहो मॅडम तुम्ही बरोबर ऐका, थांबवतो तुम्हाला. तुम्ही सांगताय कर्जमाफीचं, तुमच्या भरणे मामांनी किती वेळा सांगितलं? आता पण 4 वेळा. गॅरंटी आहे का 30 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मिळेल? आम्ही जर सांगायला गेलो तर आमच्या अंगावर शेतकरी येतात, कारण आम्हीही शेतकरी आहेत. कशाला तुम्ही थापा मारताय मंत्र्यांसारखं? असं सरळ सरळ खेड्यातले बोलतायत लोक. किती वायदे झाले भरणे मामांचे, मग नक्की कधी मिळणार आहे कर्जमाफी? आज DCC बँक ज्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये
त्यांनी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांकडून सोसायटीमधून डेटा कलेक्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडा कालावधी दिला असेल, पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला डेडलाईन दिली की 30 तारखेपर्यंत आम्हाला कर्जमाफी मिळेल. आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी कर्जमाफी आज महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंनी दिली. त्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे भारतीय जनता पक्षावर आणि आमच्या नेतृत्वावर की आम्हाला 30 तारखेपर्यंत नक्कीच कर्जमाफी दिली जाईल. आणि त्याच पद्धतीनं त्यांनी महिला शेतकऱ्यांना पण आम्हाला शेतकरीचा दर्जा दिला. आज ज्या महिला शेतामध्ये राबत होत्या, त्या शेतमजूर म्हणून राबत होत्या, आज त्याच महिलांना महिला शेतकरी दर्जा देऊन त्यांनी महिलांचाही सन्मान केला. तुम्ही शेतकरी